नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार विनोद काळे. तुम्ही पाहत आहात महाभूमिका. आपण आज जालना शहराजवळ समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज पॉईंटच्या जवळ असलेल्या पारशी टेकडीवर आलेलो आहोत. या पारशी टेकडीचा जो काही विकास काही सामाजिक संस्था आणि प्रशासनाने मिळून केलेला आहे त्याची आपण आज या ठिकाणी पाहणी करणार आहोत. हा मस्त सुंदर हिरवळीचा वातावरण असल्यामुळे आपण त्याचाही आनंद घेऊया आणि या पारशी टेकडीची आपण पाहणं करूया. चला तर मग आपण वरती जाऊया. हा बघा, या ठिकाणी वरती असा हा वरती जाण्यासाठी पायवाट रस्ता तयार करण्यात आलेला आहे. आपण वरती गेल्यावर परत भेटूया. चला तर, माझ्यासोबत आहे पत्रकार मित्र संगपालजी वाहुळकर आणि आमचे ज्येष्ठ मित्र भगवानजी दाभाडे. चला तर मग आता आपण पारशी टेकडीवर वरती जात आहोत. हा रस्ता तुम्ही बघू शकता. अत्यंत सुंदर असं या ठिकाणी वातावरण आहे. त्याचा आस्वाद देखील आपण घेणार आहोत. आणि उंचावरचा मार्ग असल्यामुळे धाप लागणं निश्चित आहे. तुम्हाला थोडंसं खालचं वातावरण दाखवतो. बघा, हे जे तुम्हाला समोर दिसतंय हे अतिरिक्त MIDCचा मला वाटतं चौथ्या टप्प्याचं या ठिकाणी इकडे काम सुरू आहे. या काही नवीन कंपन्या, नवीन उद्योग या विस्तीर्ण अशा पठारामध्ये उभे राहिलेले आहेत. चला, माझे मित्र पुढे गेलेत. इतका रस्ता आम्ही वरती चढून आता आलेलो आहोत. अजून बाकी आहे. आता आपण पारशी टेकडीच्या शिखराकडे मार्गक्रमण करत आहोत. या इथं एका टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत. ते पलीकडे जालना शहर, MIDC. मंडळी, आता आपण पारशी टेकडीच्या शिखरावर येऊन पोहोचलेलो आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा मी शिखरावरून जालना शहर, औद्योगिक वसाहत आणि ही नवीन औद्योगिक वसाहत, इकडच्या दिशेने हा पारशी टेकडीचा रस्ता, ज्या रस्त्याने आपण वरती आलो. आता आपण पारशी टेकडीच्या या शिखरावर मैदानी भागामध्ये आलेलो आहोत, ज्या ठिकाणी शहरातल्या काही सामाजिक संस्था आणि प्रशासनाने मिळून या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. आता या टेकडीचा पर्यावरणीय विकासाच्या बाबतीत अनेक वेळा फार मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आला, प्रसिद्धी करण्यात आली. आता याच्यामध्ये कितपत तथ्य आणि कितपत म्हणजे वास्तव किती आणि अवास्तव किती हे आपण या ठिकाणी बघण्यासाठी आलेलो आहोत. तर हे बघा, या अशा पद्धतीने बऱ्यापैकी वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं दिसत आहे. हे बांबूचं कुंपण सगळ्या बाजूनी या झाडांना घातलेलं आहे. मला वाटतं हे आंब्याचे रोपं आहेत. इकडच्या साईडने हे बघा, हे सागाचे झाडं आहेत, जी बऱ्यापैकी आता वाढताना दिसत आहे. तर हे आहे पारशी टेकडी. या ठिकाणी वृक्षारोपण करून हा परिसर सुंदर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. प्रत्यक्षदर्शी तर आता आपण आहोतच. तुम्ही बघत आहात अनेक प्रकारचे झाडं या ठिकाणी
चांगल्या पद्धतीने वाढताना दिसत आहेत. अमृत वाटिका इथे फुलवली जाते. हे आमचे मित्र संगपालजी इकडे येत आहेत. तुम्ही बघू शकता ही पाटी या ठिकाणी लावली. आपण बघूया काय आहे. अमृत वाटिका फ्रूट फॉरेस्ट या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे फळझाडं देखील आहेत असं म्हणायला हरकत नाही. हे बघा, हे आहे फ्रूट फॉरेस्ट. बऱ्यापैकी झाडांची वाढ झालेली देखील दिसते. हे बघा इकडच्या साईडला. आणखी पण पुढे जाऊया. या पारशी टेकडीवर जर येणाऱ्या काही वर्षांमध्ये अत्यंत रम्य हिरवळ घनदाट झाडी आपल्याला बघायला मिळेल, तर ही गोष्ट नक्कीच आनंददायी असणार आहे. कारण शहराच्या अवतीभोवती जर आपण दृष्टिक्षेप केला तर प्रदूषणाचं प्रचंड प्रमाण जालना शहरामध्ये दिसतं आहे. औद्योगिक वसाहत पण त्याला कारणीभूत आहे. इतरही बरेचसे कारणं आहेत. वाहनांची संख्या वाढलेली आहे. हा तुम्हाला टेकडीच्या बाजूला दिसतोय समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग या पारशी टेकडीच्या जवळूनच गेलेला आहे. दादा तुम्ही इथे केअरटेकर आहेत का? कसले कसले झाडं आहेत? आंब्याचे, सीताफळाचे, अजून बरेच झाडं आहेत. तरी किती झाडं असतील? म्हणजे 1000 झाडं लावली होती का? हा, त्याच्यावर असते. अच्छा, मग या झाडांना पाणी देण्याची कशी व्यवस्था आहे? चालू आहे पाणी त्या खदानीमधून का? हा, पाईपलाईन केलेली का? पाईपलाईन केली परत ठिबक आहे. अच्छा, हेच बघतात ना? गवर्नमेंट तुम्हीच बघतात का? नाही नाही, आमचे साहेब आहे. कोण? शिंदे साहेब. म्हणजे ते त्या संस्थेचे आहेत का? उदय शिंदे, हा, उद्या. समस्त महाजन. हा. अच्छा अच्छा. समस्त महाजन ट्रस्टच्या माध्यमातून आणि काही इतर काही सामाजिक संस्था असतील त्यांच्या माध्यमातून हे एक सामाजिक उत्तरदायित्व आपल्याला म्हणता येईल. बऱ्यापैकी या ठिकाणी झाडांची वाढ झालेली दिसते आहे. आणखी 1-2 वर्षामध्ये हे झाडांची पूर्णपणे वाढ झालेली आपल्याला दिसेल. आणि फळझाडं, इतरही झाडे जे मौल्यवान आहेत त्यांचीही या ठिकाणी लागवड केलेली आपल्याला दिसते. तर ही पारशी टेकडी आता रम्य होताना दिसत आहे. निश्चितच ही एक चांगली बाब आपल्याला म्हणता येईल. वाढतं प्रदूषण कमी करण्यामध्ये, वातावरण स्वच्छ ठेवण्यामध्ये, शुद्ध ऑक्सिजन आणि शुद्ध हवा देण्यामध्ये झाडांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. हा रस्ता मला वाटतं खाली जातोय. या ठिकाणी ही काही मेन लाईन, विजेची लाईन पण गेलेली आहे टेकडीवरनं. अशा पद्धतीनं पारशी टेकडी आपल्याला या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं दिसून येत आहे. बऱ्यापैकी झाडांची वाढ झालेली आहे बघा. तर येणाऱ्या काही वर्षामध्ये निश्चितच पारशी टेकडीवर नंदनवन फुललेलं आपल्याला दिसेल. तुम्हालाही कधी पर्यटन करायचं असेल तर निश्चितच पारशी टेकडीचा आनंद घ्या असं मी म्हणेन. बघा, आपण या दगडावरती जाऊया म्हणजे तुम्हाला मी पलीकडचा भाग आपल्याला दाखवता येईल. हे बघा, दिसतंय तुम्हाला? हे पारशी टेकडीचा हा सुंदर असा परिसर. आणि तो आहे समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज दूरपर्यंत.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग या पारशी टेकडीच्या अगदी जवळून गेलेला आहे. ही पारशी टेकडी आणि येथील नंदनवन बघून तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. आणि पारशी टेकडीचा सफर किंवा आनंद घेण्यासाठी नक्की पारशी टेकडीकडे या असं मी म्हणेन. तुर्तास थांबतो. धन्यवाद. तर मंडळी, आपण पारशी टेकडीचं संपूर्ण परिसर आता आपण बघितलं आहे. पारशी टेकडीच्या शिखरावरती जे काही मैदान आहे त्या मैदानावरती अमृत वाटिका विकसित करण्यात आलेली आहे. तिचं पण आपण या ठिकाणी पाहणी केली. आणि या अमृत वाटिकेमध्ये आंब्याचे झाडं आहेत, वडाचे झाडं आहेत, पिंपळाचे झाडं आहेत, इतरही काही फळझाडं आहेत आणि काही मौल्यवान झाडं देखील आहेत. जवळपास 1000 झाडांची लागवड या पारशी टेकडीच्या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. आणि आत्ता बऱ्यापैकी झाडांची वाढ आपल्याला झालेली दिसून आलेली आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं हिरवळ, एक घनदाट नंदनवन या ठिकाणी फुललेलं दिसेल. आणि त्यामुळे नक्कीच जालना परिसराचं जे काही पर्यावरण आहे त्याला हातभार लागेल असं आपल्याला मानता येईल. आणि वातावरणामध्ये जे काही प्रदूषण वाढतं आहे त्याच्यावर काही अंशी का होईना नियंत्रण आणण्याचा याच्यातून उपयोग होईल असं आपण मानून चालूया. किंबहुना झाडं प्रत्येकाने लावले पाहिजे. आणि झाडांचं महत्त्व फार म्हणजे फार आहे. त्यामुळे तुम्हाला हा परिसर कसा वाटला हे नक्की कळवा. आणि कधी वाटलंच तर पारशी टेकडीवरती भ्रमंती करायला नक्की या असं मी तुम्हाला सर्वांना म्हणेन. तत्पूर्वी तुम्ही अद्यापपर्यंत महाभूमिका हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि या पारशी टेकडीवर नक्की फिरायला या. तुर्तास थांबतो. धन्यवाद.